सुरुवात करूया. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. भरतजी, परळीच्या खाणीमध्ये सापडलेला अल्युमिनियमच्या क्षेत्रातला हिरा अशी आता मला असं वाटतं तुमची नव्यानं ओळख महाराष्ट्राला करून देण्याची गरज आहे. कारण या क्षेत्राबद्दल तुमच्याबद्दल मला माहिती नाही की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पुरेशी माहिती आहे का, की आपल्या भूमीतला एक तरुण देशाच्या पातळीवर एवढं काहीतरी करतोय, त्याच्याबद्दलचा अवेअरनेस कितपत आहे. आणि त्यामुळेच जेव्हा आता डावोसला तुमचा MOU झाला आणि मग त्यानंतर खरं तर लक्ष या सगळ्याकडे गेलं. तर म्हणजे ह्या सगळ्याच गप्पांची सुरुवात करताना अगदी बेसिकपासूनच की टोरल इंडिया ही जी कंपनी आहे ज्याचे तुम्ही संचालक आहात, ही नेमकी काय आहे, त्याचा पसारा किती आहे आणि किती लोक, किती उलाढाल, काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम राजीवजी, ABP माझा आणि पूर्णच आपल्या सहकार्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण इथे मला बोलवलं. ग्रामीण भागातला एक तरुण जर्मनीला जाऊन वापस येऊन काहीतरी करतोय. तुम्ही जसं म्हटलात, बीड जिल्ह्यामध्ये माझी काही फार मोठी ओळख नाही आहे आणि करण्याची काही अशी विशेष इच्छा पण नव्हती. पण आज अंडरमाइन काम करतो मी नेहमी. मागचे 10 वर्ष झालं भारतामध्ये येऊन काम करतोय, महाराष्ट्रात काम करतोय. पण कधी असं वाटलं नाही की कुठे त्याचं दाखवावं. पहिले आपण काहीतरी वलय बनवू आणि त्यानंतर आपण सर्वांबरोबर बोलू, ही माझी इच्छा होती. आज जो डावोसमधला MOU इथे त्यामुळे सगळीकडे चर्चा झाली. त्याआधी माझं काम मी तुम्हाला सांगू इच्छितो. डावोसमध्ये झाला तो 500 कोटीचा MOU झाला. याआधी सुद्धा मी MOU एक साईन केला होता. MOU साईन करण्यासाठी मी कधीच साईन करत नाही. मी अर्धा भारतीय आणि अर्धा जर्मन आहे. सांगायची गोष्ट अशी की आम्ही फार विचार करून MOU मध्ये आकडा भरतो. कारण बऱ्याचशा वेळा MOU होतात आणि ते फुगवले जातात. पण 2016 मध्ये माननीय पंतप्रधान BKCच्या ग्राउंडवर आले आणि पहिला एक मोठा सोहळा फेब्रुवारी महिन्यामध्ये 2016 मध्ये इथे झाला. त्यामध्ये पहिला MOU टोरल इंडियाने साईन केला. 150 कोटीची गुंतवणूक आणि 200 रोजगार उपलब्धी, हा आमचा सामंजस्य करार होता. मला सांगायला आनंद होतोय की 2024 पर्यंत तोच MOU जो आहे तो 350 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि 850 लोक आमच्याकडे आज काम करतात. या धर्तीवर मी काम करणार आहे. आज मी 500 कोटी जरी म्हटलं असेल त्यापेक्षा 2 रुपये जास्तच आणेल सुप्यामध्ये, हा माझा मानस आहे. आता टोरल इंडियाबद्दल सांगा. टोरल इंडिया ही कंपनी जी आहे ही स्थापन 2016 मध्ये झाली. कारण 2013-14 मध्ये मेक इन इंडियाच्या उपक्रमाच्या माध्यमातून मी भारतात परत आलो आणि काहीतरी आपल्या देशासाठी करायचंय हे नेहमी मला वाटायचं. त्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण टेक्नॉलॉजिकल गॅप जो आहे ना, म्हणजे कुठली तरी पोकळी कुठली आहे तंत्रज्ञानामधली, ती शोधून काढली. आणि सँड कास्टिंगचं काम करणारी लोक इथे कमी आहेत हे माझ्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा एक छोटासा उपक्रम G&B मेटल कास्टिंग म्हणून मी 2014 मध्ये सुरू केला. आणि ते करत असताना असं लक्षात आलं की आपल्याला हे सगळं भांडवल जे आहे, आपण ग्रामीण भागात आलो, वडिलांची काही पार्श्वभूमी नव्हती, त्यामुळे जे काही 50-60 लाख रुपयाची गाठ बांधली होती जर्मनीमध्ये जॉब करून, त्याच्यावर हा उद्योग उभा केल्यानंतर लक्षात आलं की इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे आपली. तंत्रज्ञान तर चांगलं आहे, म्हणजे प्रोडक्ट जे आहेत, उत्पादनं जी आहेत ती जर्मन क्वालिटीची बनतायत आणि ते जर्मनीलाच जात आहेत वापस. पण त्याच्यासाठी मशीनिंग, पेंटिंग, क्वालिटी सिस्टीम ह्या कमी होत्या. म्हणजे कच्चा माल बनवून त्याला पक्का जर्मनीला बनवत असताना कुठेतरी रिजेक्शन सापडायचं. आणि कस्टमर आल्यानंतर म्हटले, तुम्ही टेक्नोक्रॅट आहात, तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी आत्मसात केलेली आहे, तुमचे प्रोडक्ट भारतामध्ये येऊन भारतातल्या सामान्य कामगारांकडनं तुम्ही जर्मन टाईपचं बनवता, जेव्हा की हे फार क्लिष्ट काम आहे. कारण हे काही ऑटोमॅटिक लाईन नाहीये की तुम्हाला फक्त बटन दाबलं की पुढे वस्तू जाणार आहेत. ईच अँड एव्हरी पार्ट जो आहे तो सँड कोरचा व्यवस्थित ठेवावा लागतो. ही उत्पादनं चांगली बनायला लागली, पण लक्षात आलं आपल्याला भागीदार पाहिजे. जर मोठं रूप करायचं असेल तर टोनी आलुटेक हे जगाच्या पाठीवर फार मोठं नाव आहे. 2000 ते 2500 लोक त्यांच्याकडे तिथे काम करतात आणि साधारणतः 2 ते 5000 कोटीपर्यंत त्यांचा टर्नओव्हर आहे. त्यांच्याबरोबर आपण भागीदारी करून 2016 मध्ये टोरल इंडिया हे
रोपटं सुरू केलं. खरं तर ते G&Bच्या स्वरूपामध्ये सुरू केलं. तोरलमध्ये थोडंसं त्याला चांगला बुंदा झाला आणि आज वटवृक्ष झाला. अच्छा. पण म्हणजे हे असं तोरल इंडियासारखं असं काहीतरी एक उद्योगामधलं आणि अल्युमिनियमच्या क्षेत्रामधलं आपल्याकडं मुळामध्येच अल्युमिनियमच्या बद्दलच पुरेसा अवेअरनेस नाही आहे. पण ते सगळं करताना की परळीमधल्या एका छोट्या गावातल्या मुलाचा इथंपर्यंतचा प्रवास कसा झाला? म्हणजे तुमचं गाव कुठलं परळीमधलं? नंदगौळ म्हणून एक भाग आहे, तो डोंगराळ भाग आहे. आमच्याकडे 2 भाग आहेत. एकीकडे थोडी नदी वगैरे वाहते, तिथे जरा सुपीक जमीन आहे. आमच्याकडे फार डोंगराळ भाग, म्हणजे एकच पीक होतं. वडिलांना 1.5 एकर जमीन आली होती वाट्याला आणि आम्ही 6 भावंड. वडिलांमध्ये एक उद्योजकता होती आणि ती उद्योजकता त्यांनी मला जर्मनीला महिनाभर माझ्याकडे मुक्कामी आले ना तेव्हा सांगितलं. त्यातनं एक प्रेरणा मिळाली की आपण काहीतरी करायला पाहिजे. सरस्वती शाळा अशी एक छोटीशी शाळा होती, तिथे माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. पुन्हा दयानंदला गेलो, COEPला शिकलो. COEPमध्ये शिकत असताना फक्त हेच पाहिलं होतं की COEP यामुळे, कारण पुण्यामध्ये TOEFL, GRE असे बरेचसे कोर्सेस करून आपल्याला विदेशात जाता येतं. विदेशात जायचं म्हणलं की इंग्लंड आणि अमेरिका हे 2च देश दिसतात. पण मी जर्मनी यामुळे खास करून चूज केलं, कारण जर्मनीचं तंत्रज्ञान स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल किंवा कुठलंही मेटल असेल, ऑटोमोटिव्ह असेल, हे फार पुढचं आहे. ही सर्व प्रेरणा जी आहे ती वडिलांकडनं खूप घेतली, कारण वडील कष्ट करत करत त्या शेतीवर थांबले नाहीत. एक छोटंसं किराणा दुकान, छोटंसं शिंपी म्हणजे आपण टेलर म्हणतो तसं काम करत करत परळीमध्ये एक चहाचं छोटंसं टपरी टाकली. अरे म्हणजे त्यांनी सगळं, म्हणजे चहाचं दुकान, टेलरिंगचं दुकान, किराणाचं दुकान, आणखीन आणि नंतर ते काही चांगली लोक ती चहा प्यायला किंवा